तर दिव्यामध्ये दिवा वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलं गेलं। तब्बल 8,000हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले। मॅरेथॉनमध्ये लहानग्यांसह प्रौढांनी देखील यामध्ये समावेश घेतला। दिव्यामध्ये दिवा वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं। यामध्ये तब्बल 8,000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते। लहान मुलं तसंच प्रौढ व्यक्ती सुद्धा या स्पर्धेत सहभागी झाले होते। दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि दरवर्षी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळतो। याही वर्षी दिवा वर्षा मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर मुलांमध्ये एक ऊर्जा यावी आणि त्यांना खेळाबद्दलचं महत्त्व समजण्यात यावं यासाठी दिव्यामध्ये गेली 5 वर्ष वर्षा मॅरेथॉनचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं। माझ्या मागे हे विद्यार्थी पाहताय, याच विद्यार्थ्यांनी या संपूर्ण वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता आणि आपल्यासोबत स्पर्धेचे आयोजक रमाकांतजी मडवी आहेत। सर, कशा प्रकारे या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं? मागील 18 वर्षापासून आपण दिवा महोत्सव आयोजित करतो। त्या अंतर्गत ही स्पर्धा होते। यावर्षी मोठ्या संख्येने या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तब्बल 8,000 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले। प्रचंड उत्साह मध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आणि शाळांनी सहभाग घेतला आणि दिव्याच्या विकासासाठी या सगळ्या नगरसेवकांनी, खासदार साहेबांनी केलेलं काम हा संदेश देण्यासाठी आणि दिव्यात झालेल्या बदलात दिवेकर सहभागी आहेत दाखवण्यासाठी खेळाडू ऍथलेटिक्स दिव्यातून तयार व्हावे म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं आणि ही स्पर्धा यशस्वी या दिवेकरांनी केली याचा मला अभिमान आहे। सर, एकंदरीत पाहायचं झालं तर विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी शरीर सुदृढ राहावं यासाठी ही स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। मुलांचा कशा प्रकारे प्रतिसाद होता? खूप मोठ्या प्रमाणे मुलांचा प्रतिसाद मिळाला। का तुम्ही बघत होते मगापासून खूप छान आयोजन केलं होतं। आमचे शर्मू गमाल मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती। त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि खूप मोठ्या संख्येने पालकवर्ग, विद्यार्थी वर्ग आणि सर्व दिवेकर उभे होते आणि या सर्व मॅरेथॉनमध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा मी आभारी आहे। नक्कीच जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर दिवा शहरामध्ये 8,000हून अधिक विद्यार्थी जे आहेत ते या संपूर्ण मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। त्या सकाळपासूनच एक चैतन्याचं वातावरण जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये असलेलं पाहायला मिळालं आणि एकंदरीतच आता जे दिवा महोत्सव होणार आहे त्यामध्ये या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे। जी, धन्यवाद कुणाल दिलेल्या या माहितीबद्दल।